मराठी चित्रपटसृष्टीतील आत्तापर्यंतचा सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी. कालच शिवजयंतीच्या निमित्ताने रितेश देशमुखनं त्याच्या या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून चित्रपटाचं दिग्दर्शनही तोच करणार आहे. वेडच्या घवघवीत यशानंतर रितेश देशमुख हा ऐतिहासिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 1 मे रोजी संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. त्यामुळे आता रितेशला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत बघण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. राजा शिवाजी हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे तर इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत हा चित्रपट नवे रेकॉर्ड स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात अत्यंत प्रभावशाली दिसत आहे. तब्बल 100 दिवस चाललेले चित्रपटाचे चित्रीकरण यशस्वीरित्या संपूर्ण झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य जीवन प्रवासावर आधारित हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बनायला रितेश देशमुखने प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण रिअल लोकेशन्सवर म्हणजेच अनेक ऐतिहासिक ठिकाणी करण्यात आले आहे. 16व्या शतकातील महाराष्ट्र दाखवण्यासाठी ऐतिहासिक किल्ल्यांचे बारकाईने संशोधन करून त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली होती. तसेच जेथे गरज होती तिथे भव्य सेट्स उभारण्यात आले होते. याशिवाय या चित्रपटाला आधुनिक VFX आणि ॲक्शनने सजवले गेले आहे. रितेशने या सिनेमामध्ये बॉलिवूडमधील अनेक दमदार कलाकार निवडले आहेत. या चित्रपटात दिग्गज कलाकारांचा भरणा आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जेनेलिया देशमुख असे एकापेक्षा एक धुरंधर कलाकार या चित्रपटात पाहता येणार आहेत. चित्रपटाच्या प्रमुख पात्रांविषयी बोलायचे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः रितेश देशमुख झळकणार आहेत. भाग्यश्री पटवर्धन राजमाता जिजाबाई साकारणार आहेत, तर महेश मांजरेकर छत्रपती शहाजीराजे साकारणार आहेत. सचिन खेडेकर दादोजी कोंडदेव झाले आहेत, तर संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत दिसून येईल. फरदीन खान आदिलशाह साकारणार आहे, तर जितेंद्र जोशी तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसेल. जेनेलिया महाराणी सईबाई साकारणार आहेत. याशिवाय जीवा महालाच्या भूमिकेत सलमान खान दिसणार आहे. एकूणच हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय अतुल यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच सिनेमॅटोग्राफीसाठी प्रख्यात सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांची निवड करण्यात आली आहे. राजा शिवाजी चित्रपटातून ते पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. एकूणच राजा शिवाजी हा चित्रपट प्रेक्षकांना एक भव्य आणि भावनिक अनुभव देणार हे निश्चित आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच म्हणजे 1 मे 2026 रोजी संपूर्ण भारतात हा प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सर्वांसाठी मस्ट वॉच असणार आहे.